नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरडकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, भरपूर मुलं मला म्हणत होते की सर आम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची अभ्यास करायची ट्रिक सांगा किंवा एखादी पद्धत सांगा. तर तेच आज आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यासाठी की स्पेशल पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ताचा अभ्यास आपण कोणत्या पद्धतीने करणार की त्याच्याने आपल्याला 25 पैकी कमीत कमी 24 किंवा 25 पैकी 25 देखील मार्क मिळणार. कारण की तुम्हाला हे गोष्ट चांगल्याने माहीत असेल मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हे असे विषय आहेत की ते आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स देऊन चालले जातात. तर बघा मित्रांनो, मी माझ्याबद्दल सांगतो थोडं. माझं नाव आहे अभिषेक गिरटकर. ठीक आहे. मी जेवढे काही आतापर्यंतची एक्झाम दिले, जसं एच-एस-सी, सी-एच-एस-एल म्हणा, सी-जी-एल म्हणा किंवा आपले सरळ सेवेचे किंवा अन्य एक्झाम असतील, तर त्याच्यामध्ये मला मित्रांनो मॅथ आणि रिझनिंगमध्ये बऱ्यापैकी चांगल्याचे चांगलेच मार्क होते. का बरं चांगले मार्क होते? तर त्याचं कारण मी सांगणार तुम्हाला पुढे. पहिला आपण बोलूया कशावरती? की महत्त्वाचे मुद्दे कोणते राहणार? की आपल्याला तर अभ्यास करायचा आहे कशाच्या गणित आणि बुद्धिमत्ताचा, तर त्याचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? की कोणते मुद्दे लक्षात ठेवून आपल्याला अभ्यास करायचे ते पाहू. बघा, पहिली गोष्ट तर किती वेळ अभ्यास करायचा. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताला किती वेळ द्यायचा आहे हे फिक्स करून घ्यायचं. नाहीतर आपण दिवसभर गणितच करत आहोत, बुद्धिमत्ताच करत आहोत, पण बाकीचे विषय पण करणे आहे ना आपल्याला. त्यांचा पण अभ्यास करणे आहे. 1-2 विषय काही आपल्याला सिलेक्शन देऊन जात नाही, एवढं लक्षात ठेवा. तर वेळ महत्त्वाची आहे, की किती वेळ करायचं आणि कोणत्या वेळी करायचं. हे कोणत्या वेळी करायचं हे तुम्हावर डिपेंड आहे मित्रांनो. हे तुमच्यावर आहे. कारण की बघा तुम्हाला ग्राउंड पण मारावा लागतो. कोणी सकाळचा ग्राउंड करतो, कोणी संध्याकाळचा. तर तुम्हाला कोणती वेळ भेटते ते तुमच्यावर आहे. तर ह्या पॉईंट जो आहे 2 नंबरचा की कोणत्या वेळी करायचे ते तुमच्यावर सोडतो मी. कसा करायचा पुढे बोलणारच. बरं, पुस्तके कोणती घ्यायची त्याच्यावर पण पुढे बोलणारच. पेपर कधी मारायचा हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मी भरपूरसे पोलीस भरतीचे विद्यार्थी पाहिलो, हप्त्यातून एक पेपर किंवा एक दिवसाआड एक पेपर. त्यात तशा चुकीच्या गोष्टी नाही करणे आहेत आपल्याला. पेपर कधी मारायचा त्याच्या एक योग्य वेळ आहे आणि त्याला ॲनालिसिस कसं करण्याचं ते पण एक योग्य पद्धत आहे. हां, महत्त्वाची म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला पाहिजे स्पीड. ते स्पीड कशी येणार ते सर्वच्या सर्व गोष्टी आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, पहिली गोष्ट सुरुवात करतो मी सीधा की अभ्यास कसा करणार तुम्ही. सर्वात आधी तर मी तर म्हणेन, जर तुम्ही सुरुवात केलेली असेल चांगली गोष्ट आहे. जर तुमचा मॅथ वगैरे चांगला असेल तर तुम्ही एखाद्याच्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन चालू शकते. पण मी एक म्हणेन की कोणाकडे तरी एखादी वेळा तुम्ही क्लासेस करा. क्लासेस करा किंवा जर क्लासेस चालू असतील तुमचे तर फारच चांगली गोष्ट आहे. का बरं क्लासेस करणे? कारण की तुम्हाला समजून जाईल की गणितामध्ये नेमके काय असते. ठीक आहे. आणि हे जेव्हा क्लासेस चालू असतात, फक्त क्लासेस करणे नाही मित्रांनो, तेव्हाच आपल्याला ही स्ट्रॅटेजी घेऊन चालावी लागते की तेव्हाच आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास करणार. जसं पहा, आता वन बाय वन मी बोलतो. तुमचे क्लासेस आहेत, गणित आणि बुद्धिमत्ताबद्दल बोलत आहोत, तर समजून घ्या गणित आणि बुद्धिमत्ता मिळून तुमचे 2 ते 2.5 तास क्लास होतात. कारण की मी स्वतः ऑफलाईन शिकवतो. 2 ते 2.5 तासाच्या वरती माझे क्लास होत नाही मित्रांनो. कशाचे? गणित आणि बुद्धिमत्ताचे. तर 2 ते 2.5 तासामध्ये तुमच्या गणित आणि बुद्धिमत्ता शिकून होते. एखाद्याकडून क्लास घेतले तुम्ही. मग क्लास झाल्यानंतर अभ्यास कसं करायचं ते पॉईंट टू पॉईंट पहा. पहिला पॉईंट, मी ज्या पद्धतीने अभ्यास केलो त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. मी काय करत होतो मित्रांनो, क्लासेस झाले माझे, क्लासेस घेतलो मी, की मग नंतर काय करत होतो पहा, अर्धा तास, किती तर 30 मिनिट. 30 मिनिट सुरुवातीचे, जेव्हा तुम्ही गणिताच्या अभ्यासाला बसता तेव्हा सुरुवातीचे 30 मिनिट काय करायचे आहे तुम्हाला? 11 पासून ते 30 पर्यंतचे पाढे लिहायचे आहेत रोज. रोजच काय करणे आहे तुम्हाला? 11 पासून ते 30 पर्यंतचे पाढे लिहिणे आहे. मग नंतर काय करणे आहे? 30 पर्यंतचे वर्ग. 30 पर्यंतचे काय तर वर्ग. बघा, 11 ते 30 पर्यंतचे पाढे, 30 पर्यंतचे वर्ग, 20 पर्यंतचे घन, 20 पर्यंतचे घन आणि 100 पर्यंतचे मूळ संख्या. हे गोष्ट सर्वात आधी करणे आहे. काय?
11 ते 30 पर्यंतचे पाढे, 30 पर्यंतचे वर्ग, 20 पर्यंतचे घन आणि 100 पर्यंतचे मूळ संख्या. ह्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला करायच्या आहे. सोबत टाइम पण काउंट करा की किती तास अभ्यास करायचा आहे. याच्याने काय होणार बघा, तुम्हाला याच्या बुद्धिमत्तामध्ये पण काम पडेल आणि गणितामध्ये पण चांगल्याने काम पडेल. भरपूर असे विद्यार्थी आहेत की त्यांना 30 पर्यंतचे पाढे पाठांतर नाही आहेत मित्रांनो. 30 पर्यंतचे पाढे पाठांतर असणे फार गरजेचे आहे. ठीक आहे, तेव्हा तुमची स्पीड वाढणार. काय करणार तुम्ही? 11 ते 30 पर्यंतचे पाढे लिहायचे, 30 पर्यंतचे वर्ग, 20 पर्यंतचे घन आणि 100 पर्यंतच्या मूळ संख्या. हा डेलीचा तुमचा अभ्यास सुरू करायच्या आधी. कशाचा? गणिताचा. हा अर्ध्या तासाचं काम आहे. आणखी 30 मिनिट देतो मी तुम्हाला. कशाचे? की जर तुमचा कॅल्क्युलेशन चांगला नसेल मित्रांनो, काही चांगला नसेल तर कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन म्हणजे काय? तर याच्यात आलं तुमचा गुणाकार आलं, भागाकार आलं, बेरीज आली, वजाबाकी आली, आणखी अन्य समीकरणे आले. जर हे तुम्हाला स्पीडमध्ये सोडवता नसतील येत तर तुमची स्पीड नाही बनू शकणार मित्रांनो कधीच. तर हे तुम्हाला आले पाहिजेत. तर याच्यासाठी काय करायचे तुम्हाला बघा, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार कोणत्या पद्धतीने शॉर्टमध्ये सोडवायचं याच्यावरती माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मित्रांनो, तो तुम्ही अवश्य पाहून घ्या. याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही ॲप येतात प्ले स्टोअरवरती, ज्या भरपूर तुम्हाला ॲप मिळणार, जसं मॅथ मस्ती झालं, मॅथ कॅल्क्युलेशन म्हणून अशा पद्धतीचे ॲप येतात. तर ते ॲप डाउनलोड करून घ्या तुम्ही आणि त्या ॲपवरती काय तर तुम्हाला टायमिंग येतो आणि त्याच्यात जसं तुम्ही बेरीजचं शिक्षण लावले, बेरीज ते तुम्हाला 10 सेकंद 15 सेकंद असतात तुम्हाला आणि तेवढ्या वेळेस सोडवा लागतात. 30 मिनिट किंवा 15 मिनिट जर तुम्ही डेली प्रॅक्टिस केली तर तुमचे कॅल्क्युलेशन पण चांगलं होऊन जाईल. स्पीडमध्ये गुणाकार, भागाकार ह्यानी आणि जास्त करून हे तोंडी करण्याचा प्रयत्न करणार. त्या ॲपनी येतात बरं आणि जेव्हा तुमचे ते सेशन सोडवून होतात, जसे तुम्ही 10 प्रश्नाचे लावले, 20 प्रश्नाचे लावले, त्याच्यानंतर खाली पण तिथे शॉर्ट ट्रिक असतात. पण याची ऑलरेडी शॉर्ट ट्रिक आपण आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेली आहे. तर ते आधी व्हिडिओ पाहून घ्याल तुम्ही, त्याच्यानंतर मग हे प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. तर हे 1 तास तुमचे डेलीचे पाहिजेतच. याला 30 मिनिट आणि याला 30 मिनिट. हे तुमची स्पीड पण वाढवणार आणि एक बघा, जर तुमची स्पीड वाढली का नाही, तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढतो. तर त्यासाठी हे तुम्हाला फार महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कोणती? मग आता मेन पॉईंट. हा झाला 30 मिनिट काय तर हे गोष्ट आणि 30 मिनिट हे. 1 तास इथं झाला. मग पुढची की नेमकं मग आता अभ्यास करायला सुरुवात कसं करायची? बघा, तुम्ही हे 2.5 तासेच क्लासेस केले. आता गणितावरती बोलतो आणि जे गणितात गोष्ट सांगत आहोत तेच कशात तर बुद्धिमत्तावरती पण फॉलो होणार. ठीक आहे, हा दोघांसाठी आहे. हा दोघांसाठी पण आहे. मग काय करायचंय तुम्हाला? बरं, पुढची स्लाइड घेऊ आपण. बघा, आता नेमकं गणिताचा अभ्यास कसं करणार? पहा, पहिला टाइम घेऊन चालतो मी. पहिलचे 30 मिनिट. हे 30 मिनिट काय करणे आहे मित्रांनो तुम्हाला? जे तुम्ही क्लासमध्ये शिकले आज, जे तुम्ही क्लासमध्ये शिकल्या त्यालाच रिपीट करा. 30 मिनिट तर नाही लागत, कारण की मला माहित आहे हार्डली एखादा टीचर एका क्लासमध्ये जर गणित 1 ते 1.5 तास शिकवत असेल तर त्याचे जास्तीत जास्त 15 प्रश्न बनतात मित्रांनो. किती प्रश्न बनतात? तर 15 प्रश्न. तर हे 15 प्रश्न मिनिमम घेऊन चालतो. 15 प्रश्नांची तुम्हाला काय करणे आहे तर प्रॅक्टिस करणे आहे चांगल्याने. मग ह्या अर्धा तास तर नाही लागत मित्रांनो. तुम्ही शिकलेले राहता. तुमचा एक प्रश्न अर्धा मिनिटात तर 15 मिनिटं, 15 प्रश्नांना आपण 10 मिनिट पकडू. मग काय करणे आहे, हे 15 प्रश्न लावून झाल्यानंतर जे आदल्या दिवशी सरांनी शिकवलं होतं किंवा जो तुमचा चॅप्टर चालू आहे, जसा समजा सरासरी चॅप्टर चालू आहे, काही सरासरी हा चॅप्टर चालू आहे असा मी गृहीत धरतो. ठीक आहे, चॅप्टरचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसचे तुम्ही 15 प्रश्न लावले. मग काय करायचं? 15 प्रश्न लावून झाल्यानंतर त्या अगोदरच्या दिवशी काही सरांनी 30 प्रश्न शिकवले असतील तर ते 30 प्रश्न पण लावून टाका तुम्ही. म्हणजे काय होणार? एका दिवशी तुमचा पूर्णच्या पूर्ण एक चॅप्टर रिवाइज होणार. बघा ना, जेवढा तुम्ही शिकून आल्या पहिला ते 15 प्रश्नांची प्रॅक्टिस करा. मग जे सरांनी अगोदर प्रश्न शिकवलेले आहेत त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा आणि स्पीडमध्ये फक्त सोडवून पाहायचं. ठीक आहे, काही लिहायची वगैरे गरज नाही, सोडवून पाहायचं. तुमचा हा अर्धा तासामध्ये होऊन जाणार. म्हणजे काय, अर्धा ते 45 मिनिट, 45 मिनिट तर नाही लागत, पण अर्ध्या तासात किती काही कमजोर विद्यार्थी असेल तरी त्याला काही अर्धा तास सफिशियंट आहे. अर्ध्या तासात हे निपटणार.
मग तुम्हाला काय करणं आहे पुढची स्टेप. जसं आता हे झालं, हे तर जो टॉपिक चालू आहे तुमच्यात ते. पण महत्त्वाचं काय असते मित्रांनो, आपण एक टॉपिक शिकला आणि दुसऱ्या चॅप्टरवरती गेला, तर आपला मागचा चॅप्टर विसरतो. तो नाही विसरला पाहिजे. मेन गोष्ट हे आहे. आपण एखाद्या चॅप्टरवरती जातो, तर आपले मागचे चॅप्टर विसरतात. ते नाही व्हायला पाहिजेत. तर त्याच्यासाठी काय करणार आपण बघा. जसा समजतो सरासरी टॉपिक व्हायच्या आधी तुमचे 5 चॅप्टर झाले. सरासरी व्हायच्या आधी तुमचे काय झाले तर 5 चॅप्टर झाले. मी नाव नाही लिहत, मी फक्त नंबर देतो. जसा हा पहिला चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे, तिसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर आणि काही तर 5वा चॅप्टर. असा केले तुम्ही. बघा, जसा तुमचा सिलेबस वाढेल ना मित्रांनो, तसा तुमचा अभ्यास देखील वाढेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते सोबतच घेऊन चालायचे आहे. जेव्हा तुम्ही शिकत राहता तेव्हा तुम्हाला ते सोबत घेऊन चालायचे आहे. जर तुम्ही म्हणाल, "नाही सर, आम्ही फक्त असे वारलेच अभ्यास करतो." नाही होणार. सिलेक्शन तर विसरूनच जा, तुमच्या अभ्यासात धड रीतीचं नाही होणार. काय करणे आहे मग? टार्गेट ठेवा तुम्ही. तुमची आहे ना किती क्षमता आहे टार्गेट ठेवा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला म्हणेन कोणती पी-वाय-क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर प्रश्नांची काय घ्या तरी एक पुस्तक घेऊन ठेवा तुम्ही. कोणती पण. मी नाव नाही घेणार कोणत्या पुस्तकाचं. पण तुम्हाला जे वाटते ते कोणती पण पी-वाय-क्यू जर तुमचे क्लासेस असतील तर फक्त पी-वाय-क्यू प्रश्नांची पुस्तक घ्या. त्याच्यावरचं पुस्तक घेण्याची गरज नाही, की ज्या पुस्तकीमध्ये प्रिव्हियस इयर टॉपिक वाईज आलेले सर्व प्रश्न असतील ते. टार्गेट बनवायचं रोजच्या. हे जे 5चे 5ही चॅप्टर झाले आहेत ना, यांच्यावरती टार्गेट बनवा, की जो पहिला चॅप्टर झालाय त्याच्यावरती मी 10 प्रश्न लावणार, दुसऱ्यावरती 10, तिसऱ्यावरती 10, चौथ्यावरती 10 आणि 5व्यावरती 10. म्हणजे असे काही तर 50 प्रश्न. 50 प्रश्नांना समजून घ्या किती अर्धा तास. 30 मिनिटात होतात मित्रांनो. काही खूप मोठी गोष्ट नाही राहत. तर ते 30 मिनिट, हे 30 मिनिट. कशासाठी? गणितासाठी. 15-20 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात. आणि पुढचे तुम्हाला सांगितलं हे काय? तर हे 30 आणि हे 30 मिनिट. म्हणजे असा काय तर 2 ते अडीच तास. घरी जाऊन बरं क्लास सोडून, क्लासचा टाइम जर सोडला तर काय तुम्हाला 2 ते अडीच तास कशाचा अभ्यास करणे आहे तर गणिताचा अभ्यास करणे आहे. आणि गणित असा विषय आहे मित्रांनो, आधीच सांगितलं तुम्हाला, पूर्णच्या पूर्ण पैकी मार्क्स देऊन जातो. त्यामुळे तुम्हाला एवढं वेळ देणे आहे. कसं काढत्या माहित नाही, पण एवढं वेळ सफिशियंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. रिजनिंगचं पण म्हणजे बुद्धिमत्ताचं पण तसंच. बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताच्या पण तसंच. 30 मिनिट जेवढं काही शिकवलेलं आहे तेवढं रिव्हिजन करा. हा, पूर्ण चॅप्टर घेऊन बसायचं बरं. असं नाही की फक्त सरांनी आज 10 प्रश्न शिकवले तर मी 10च करणार. नाही, तसं नाही करायचं. पूर्ण चॅप्टर, जो तुमचा चॅप्टर चालू आहे त्याला पूर्ण म्हणजे तेच प्रश्न तुमचे रिपीट 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 प्रश्न होणार. ते तर काही पूर्ण पाठांतर झाल्यासारखे होणार. एकदा हे गोष्ट ट्राय करून पहा तुम्ही. मग त्याच्यानंतर 30 मिनिट काय, जे चॅप्टर आपले झालेले आहेत, झालेले चॅप्टर त्यांची प्रॅक्टिस करा. एवढं करावं लागेलच. केल्याशिवाय होत नाही बरं. एवढं केल्या तेव्हा तुमचं चांगलं कुठं नाही कुठं 25 पैकी 24, 23 अशा पद्धतीने मार्क मिळणार. झालं. मग हे झाल्यानंतर काही तर पेपर. महत्वाचा आहे पेपर. पेपर. पेपर कधी मारायचं? बघा मित्रांनो, मी तर तुम्हाला एक म्हणेन, की जेव्हापर्यंत जवळपास असे तुम्ही मंथली एखादा पेपर देऊ शकता. पण चांगलं सिरियसली सांगत आहो मी. तुम्हाला मी ज्या पद्धतीने केलो, तुमच्या 50% सिलेबस झालं, की मग तुम्ही 2 हप्त्यातून एकदा, 2 हप्त्यातून एकदा पेपर मारत जा. 50%च्या वरतं जर तुमचं सिलेबस कंप्लीट झालंय, तर मग काय करणे आहे तुम्हाला? 2 हप्त्यातून एकदा पेपर मारणे आहे. मग सर दिवस बाकीचे दिवस काय करणे आहेत? तर जो हा तुम्ही पेपर मारल्या, आता पेपर मारले तर फक्त मॅथ्सच माराल का? नाही. पूर्ण पेपर मारायचा आहे. 100 प्रश्नांचा पूर्णच्या पूर्ण पेपर. आणि मग बाकीचे दिवस काय करणे आहेत? तर याला एनालिसिस करणे आहेत. तुमचं कुठं चुकलं,
कोणतं टॉपिक तुमचे कमजोर आहे किंवा कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न येतात आणि त्या टॉपिकवरचे तुम्ही प्रश्न सोडवू शकता की नाही सोडवू शका. कोणते टॉपिक तुमचे शिकवून झालेले आहेत टॉपिक त्यांच्यावरती तुमचे प्रश्न जमत आहेत की नाही जमत आहेत. जर नसतील जमत तर आणखी तो टॉपिक उचला, आणखी त्याच्या चांगल्याने अभ्यास करा. तर ह्या सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. पण कसं आपल्या इकडचे मुलं ॲनालिसिस करतच नाही. त्यांना ॲनालिसिस म्हणजे असं वाटते की 4 ऑप्शन असतात. 1, 2, 3, 4 4 ऑप्शन असतात. याचा उत्तर हा आहे तर बाकी तिघांचा विचार करणे. हे चुकीचे आहे. याला ॲनालिसिस नाही म्हणत. ॲनालिसिस म्हणजे काय? पेपर पहा, तुम्हाला किती मिळाले, किती नाही मिळाले, कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न विचारले गेलेले आहेत जास्त, तुमचा तो टॉपिक झाला किंवा नाही झाला. जर झाला आहे तर तुमच्या ज्याने प्रश्न बनत आहेत का? जर प्रश्न नसतील बनत तर मिस्टेका कुठे होत आहेत? ह्या गोष्टी चेक करा. त्याला म्हणतात ॲनालिसिस. ठीक आहे? हा नाही, हे तर ठीक आहे, हा एक पार्ट झाला त्याचा. पण मुख्य आपलं काय पेपर बनवणे आहे तर आपल्याला त्या गोष्टीवरती भर द्यावा लागेल. समजलं? तर असं करायचं आहे. 50% वरती झाल्यावर 2 हप्त्यातून एकदा पेपर द्या. जर तुमचा 100% सिलेबस झाला आहे मित्रांनो, तर सध्या म्हणेन, जर तुमचा पेपर यायचा आहे, भरती यायची आहे, तर सध्या म्हणेन मी, की हप्त्यातून एक. हप्त्यातून काय करायचे आहे, तर एक पेपर द्या तुम्ही हप्त्यातून. हां, जेव्हा तुमची पोलीस भरती जवळ आली आहे, तर तेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता. ठीक आहे? तर हे अशा पद्धतीने पूर्ण डाटा आहे मित्रांनो. आणखी याच्यात मी पुस्तकांचे नाव घेऊनच घेतो की जर तुम्हाला प्रिवियस इयर, जसा एक आपला कोणता आहे वर्दीचा राजमार्ग म्हणून आहे पुस्तक. ठीक आहे, सचिन ढवळे सरांची पुस्तक आहे. तर ह्या अशा पद्धतीची तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. तर आशा करतो मित्रांनो बस एवढ्याच काही गोष्टी फॉलो केल्या तुम्ही तरी सफिशियंट आहे. आरामात तुमच्या चांगल्या पद्धतीने स्कोअर बनणार. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आजच्यासाठी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.